पहिली मॅच पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. अनिल गोलंदाजी मार्क वरती. मागच्या हप्त्यामध्ये थोडासा घाम फोडला होता अनिलनं. 6 मध्ये 25 करत असताना 20 धावा बनवल्या, मात्र कुठेतरी 5 धावेनं संघ कमी पडला. आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र चित्र बदलतं. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिली मॅच पहिलाच बॉल. ओ टफा पडल्यानंतर फील्ड स्टॉप फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम वरपेवाडी संघाला. फलंदाज बाद. चांगलं क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल. कैलास वर्षी सुनील माने स्मृती चषक 2025. चांगलं क्रिकेट, अतिशय चांगला खेळ पाहायला मिळतो. इथून या पहिल्या बॉलवरती विकेट देखील घेतला अनिलने. छोटा पॅकेट, बडा धमाका. हो हो, चांगला बॉल. अतिशय आपण बघितला पायावरती जाऊन चेंडू आदळला. आणि इथून या मॅच मध्ये पंचांचा इशारा आमच्यापर्यंत लेग बायचा. एक सिंगल इथून मिळते आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघणार आहोत. एक सेकंडला फलंदाज पहा. गणेश 12वा खेळाडू कंपल्सरी आहे. 1 मिनिट मॅच थांबवायचे अनिल. सेकंडला फलंदाज नवीन बॅटर बापू. 9 सेकंडला सुरेश. चला मॅचला होईल सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल झेल खाली. क्षेत्ररक्षक जरूर आहे. ओ विकेटचं पतन. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीम आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. लागलाय दुसरा धक्का. फलंदाज बाद. अजून एक विकेट देखील गेला. 2 धक्के आतापर्यंत लागले त्या मॅच मध्ये. काय गोलंदाजी राहिली अनिलची. अमरक असंघ देखील चांगला आहे. आणि इथून या मॅच मध्ये बकासूरचा बाहू देखील खेळत असतो. त्याची बॅटिंग देखील चांगली आहे. मॅच मध्ये आपण जरूर बघणार आहोत. अनिल चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगला बॉल. टफा पडल्यानंतर हा बॉल देखील सुरेख आहे. काय गोलंदाजी आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी. बॉल झाले आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही या मॅच मध्ये 3 बॉल शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती एकच रन झाले या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी. 4 बॉलचा खेळ झाला. थोडं गुणलेखकामध्ये चुकी आली आहे. टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो, फलंदाज बाद. अजून एक विकेट. काय गोलंदाजी राहिली अनिलची. तिसरा धक्का. टीम बॅटिंग करत असताना वरपेवाडी संघाला. इथून या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती फक्त एक गोलंदाजी करत असताना 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल असेल. काय गोलंदाजी आहे. छोटा पॅकेट, बडा धमाका. फक्त दिशा दिली आहे. मिळेल एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट आणि 2 धावा फक्त खर्च केला गोलंदाज अनिलनं. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12 बॉल मध्ये कितपत धावा येणार आपण नक्कीच बघणार आहोत. इथून आता मात्र या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये चांगली इथून गोलंदाजी अजून करावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय विशाल. ओव्हर नंबर 2 मध्ये
आणि इथून विशालला आता गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण अनिलनी जी गोलंदाजी केली ना अतिशय चांगली मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली. आणि इथून या खेळाडूला देखील गोलंदाजी चांगली करायची. विशाल ओव्हर नंबर 2 मध्ये सेकंडला फलंदाज आपण बघतोय. सुरेशला आपण बघतोय सेकंडला सुरेश. चला विशाल स्पीडअप घ्या. पहिला बॉल, हा विशालचा पहिला बॉल देखील अतिशय चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. नेक्स्ट मॅच टीम रिपोर्ट करायचं आहे कुसरून आणि त्यांच्यावर फाईट करेल टीम उंबरवाडी. या दोघांमध्ये होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन लक्षात घ्या, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी शॉट्स. तुम्ही लाईव्ह बघत असेल तर उपस्थित राहायचं आहे, लक्षात घ्यायचं. हा बॉल देखील वाईट बॉल आहे, थोडेसे अंपायर लेट देत आहे. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं, तोपर्यंत बॅट्समन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा आला वाईट. धावसंख्या धावफलकावरती वाईटनी पुढे सलग 3. विशाल गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा बॉल तयार. हा बॉल उंच गेलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक. हो हो, फलंदाज बाद. अजून एक विकेट. एक अमरक संघ पोहोचलाय, दुसरा अमरक देखील तस्कीत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन कोण गेला? बॅट्समन गेला कोण आतमध्ये? दर्शन आतमध्ये येतोय. नवीन बॅटर आतापर्यंत खराब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आता कॅप्टन गणेश आपण बघतोय नॉन स्ट्राईक केलाय, जबाबदारी त्याच्यावरती आहे. धावा फक्त झाल्या 3 बॉल झाले आतापर्यंत 3. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. विशाल बॉलिंग मार्क वरती. इथे क्षेत्ररक्षक आहे, गॅप फार मोठी आहे, पाठलाग जरूर चालला. एक धाव कंप्लीट झाले, दुसरीचा कॉल आणि हो साईक स्वतःजवळ ठेवले विकेटचं पतन आणि फलंदाज आउट. ओ यू टी माघारी परतावा लागेल दर्शनला देखील. विकेटचं पतन, फलंदाज अजून एक धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राम जातात. बॉल झाले आतापर्यंत 3. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 4च. सेकंडला फलंदाज कॅप्टन स्वतः गणेश. हा उडवला आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. षटकार. 10 धावा धावफलकावरती. असे चेंडू टाकले तर नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर बघायला मिळतील. आणि इथून षटकार आला. धावसंख्या धावफलकावरती 10. बॉल झाले आतापर्यंत 4 टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. त्या माशमध्ये आतापर्यंत बघायला गेलं तर 3 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती. 2 बॉल अजूनही बाकी आहेत या माशमध्ये. देखील फटका चांगला, प्रयत्न थोडासा कमी पडला. क्षेत्ररक्षक होता, प्रयत्न आपण जरूर बघितला, अतिशय चांगला राहिला. धावसंख्या धावफलकावरती 11. 5 बॉलचा खेळ झालाय आणि इथून या मॅच मध्ये नक्कीच धावफलकावरती 11 आहेत. नेक्स्ट मॅच कुसरून आणि उंबरवाडी या दोघांमध्ये होणार आहे. टीम उंबरवाडी संघाचे कॅप्टन. पूर्ण टीम लक्षात घ्या, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस इथे केला जाईल. हा बॉल उडवला, क्षेत्ररक्षक झेल खाली. अजून एक विकेट. फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2 देखील संपली आहे. धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 11. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्पीडअप. पंच टीम मीटिंग घ्यायला लावू नका. 15 मिनिटाचा टाइम आम्ही सेट केलाय. प्रति षटकामागे फक्त 5 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाईल, हे लक्षात घ्यायचं. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. आता षटक दिलाय विजयच्या हातामध्ये. विजयला इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे. अतिशय चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. धावा येणं फार बघायला गेलं तर इथून गरजेचं आहे. हा बॉल उडवला, पडला बाहेर.
चेंडू निघून जातोय. सीबाबा षटकार. इथून या मॅच मध्ये आपण बघायला गेलो तर धावसंख्या फलकावरती आज एक लागोपाठचा जाईल. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अजून एक वाईट आला. इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो वाईट बॉल आला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24 धावा नव्हत्या, आता धावा आल्या. पुन्हा एकदा दोष फटका. गॅप फार मोठी आहे. पहा चेंडू थांबला. नशीब थोडस खराब आहे. इथून या मॅच मध्ये पैकी चुकीची आली. इथून 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 26 बॉल झाले आतापर्यंत. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. 26 धावा. 12 बॉल मध्ये फक्त धावा होत्या 21. 11 होत्या फक्त 11 होत्या आणि आता तब्बल 26. पुन्हा एकदा 30 दिशा. चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. काय फटके व्हायचे. शेवटच्या षटकामध्ये 30 षटकार आले आणि आतापर्यंत 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 4 बॉलचा खेळ झाला. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती तब्बल झाली आहे 32 धावा. असं वाटलं कुठेतरी लो स्कोअर मॅच होते की काय. आता तब्बल 32 धावा झाल्या. नेक्स्ट मॅच टॉस साठी. जसं हे षटक संपेल लगेच जायचं उंबरवाडी आणि टीम फाईट करताना दिसेल. मात्र संघ हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव जरूर मिळेल. लेग बायचा इशारा पंचांचा. धावसंख्या फलकावरती 33 धावा. 1 टू गो. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवरती नक्की काय आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार. धावसंख्या फलकावरती 33 रन झाल्यात. शेवटचा बॉल असेल. 1 टू गो. शेवटचा बॉल. हा बॉल देखील डॉट गेला. 33 धावा. लक्ष मॅच मध्ये 34 धावांचं. उसको कुर्सी देना उसको. हे सूरज त्याला उठव आणि खुर्चीवर बस. तो एक थोडीशी शांतता ठेवायची आहे या ठिकाणी. पंचांना विनंती असेल, आमचे आटोली गावचे ग्रामस्थ सर्वांना विनंती असेल या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली थोडी व्हायची आहे. आटोली गावचे आमचे सदस्य
सर्वांनी आपल्या डोक्यावरील कॅप उतरवायची आहे, गॉगल्स सुद्धा काढायचे आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहिली जाईल. आटोली गावचे कैलासवासी रामचंद्र विठ्ठल शेळके, त्याचबरोबर कैलासवासी तुकोजी शेळके बुवा, माजी सरपंच आटोली धनगर समाजाचे, हसतमुख प्रेमळ मितभाषी समंजस भूमिका घेणारे, कायम मोरणा भागासाठी काम करणारे ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर मोरणा भागातील गौरीनगरचे आधारस्तंभ कै तुकोजी शेळके बुवा, मोरणा भागासाठी नेहमी अनेक कामात सिंहाचा वाटा घेऊन मोरणा भागात प्रसिद्ध, धनगर समाजासाठी दोघांचे खूप मोठे योगदान होते. नामदार शंभूराज देसाई साहेबांचे कट्टर समर्थक देखील होते. मोरणा भागात ग्रामीण भागासाठी नेहमी अनेक कामे मार्गी लावण्यासाठी तत्पर असणारे कार्यकर्ते होते. खरं तर जुनी परंपरा जपणारे, नेहमी आवड जपणारी मंडळी, मोरणा भागातील ज्येष्ठ नागरिक म्हणून भागात प्रसिद्ध असलेले मोरणा भागातील नामांकित व्यक्ती, या दोघांच्या आत्म्यास आपणा मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे. सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध राहायचं आहे. ओम शांती शांती. थँक्यू सो मच. मॅचला होईल सुरुवात. नक्कीच आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे, हे आपल्यातून निघून गेल्या आणि इथून नेक्स्ट मॅच टॉस इथे करायचं मी विनंती करतोय आमच्या आयोजकांना. नेक्स्ट मॅच मध्ये धावा बनवायच्या 33 34 34 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. चला स्पीड अप घ्या. पंच लगेच सेट्रेक्शन सजवायला सांगायचा. 5 मिनिटाचा अवधी फक्त तुमच्या हातामध्ये असणार आहे. एका षटका मागे 15 मिनिटाचा टाइम इथून सेट झालाय, हे लक्षात घ्या. धावा काहीच नव्हत्या, असं वाटलं लो स्कोर मॅच होईल, मात्र मॅच चांगली झाली. नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत जरूर घेऊन येईल, लक्षात घ्या. आता मॅच मध्ये बदल होईल. इथून धावा मॅच करावा लागेल, मॅच बनवायची आहे, कारण 2 ओव्हर फक्त होते 11 आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा. अतिशय कुठेतरी बघितलं फार धावा खर्च झाल्या. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. लक्ष आहे 34 34 धावा. क्षमता जरूर आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर, 9 सेकंडला जगदीश, गोलंदाज सुरेश. जगदीश एक घातक फलंदाज आहे, एक चांगला खेळाडू आहे. इथून धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. हा बॉल जास्त बाहेर राहिला. वाईट +1 या 2 धावा ऍड होतील. नाणेफेक आपण इथे करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तर काही मान्यवरांना विनंती करतो, तुमच्या हस्ते नाणेफेक इथे आपण करणार आहोत. तर नाणेफेक आपण इथे करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. उंबरवाडी आणि दुसऱ्या बाजूला संघ तो कुसरून पाहायला मिळेल, मागच्या हप्त्यातला चॅम्पियन संघ. हा वाईट बॉल, अजून एक थोडासा दबाव सुरेशवरती जरूर निर्माण झाला, कारण लक्ष्य मॅच मध्ये 34 34 धावा. टॉस कोणाच्या बाजूने? कुसरून संघ टॉस विन. 11 to फर्स्ट शैलेश फिल्डिंग घेतली आहे. इन्व्हाइट केल्या बॅटिंग साठी उंबरवाडी संघाला. तर लक्षात घ्या उंबरवाडी संघ लगेचच तुम्ही तयार राहायचं आहे. यानंतरची मॅच. हा बॉल देखील सुरेख सागरला मोठ्या फटक्याने बसून आता वंचित ठेवलं. धावसंख्या धावफलकावरती 3 आणि स्कोर बोर्ड 1 बॉलचा खेळ झालाय. अजून या मॅच मध्ये 17 बॉल मध्ये बनवायचे आहेत 31. 17 बॉल 31 धावा. गणेशची चांगली फलंदाजी केली. कॅप्टन सारखी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. आणि इथून या मॅच मध्ये आता सुरेश बॉलिंग मार्क वरती. बॉल तयार. हा बॉल देखील आपण बघतोय जेलची शक्यता. फलंदाज बाद. विकेटचं पतन. माघारी परतावा लागेल.
खेळाडू सागरला, एक चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर. धावांची गरज या मॅच मध्ये. चला स्पीडअप घ्या, वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार. हा बॉल उडवला, मात्र धावा फक्त मिळतील. एक सिंगल, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. 6 आणि स्कोर बोर्ड 6 धावा. अजूनही या मॅच मध्ये 28 धावांची गरज. षटक क्रमांक पहिलं. इथून 5 बॉलचा खेळ झाला, एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल शिल्लक असेल, 5 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती अजूनही 28 ची गरज आहे या मॅच मध्ये. 28 बनवायचे आहेत. जुना बॉल द्या, नवीन बॉल द्या, नवीन बॉल द्या. एक बॉल अजूनही बाकी आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. स्पीडअप घ्या. एक बॉल बाकी आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल. बॉल तयार. शेवटच्या बॉल वरती ओहो, आकाशाला गवस निघालणारा, निघून जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. बिग 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 षटकार. इट इज द क ड क. सुरेख फटका मैदानाच्या हातामध्ये फेकून दिला, बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती बघायला मिळते. आता मॅचचं समीकरण बदललं. 12 बॉल इक्वेशन घेऊन येतो. या मॅच मध्ये बनवायचे आहेत अजून देखील 22 धावांची गरज. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये जणू काय चटका देऊन जाईल. आणि इथून 12 बॉल आणि बनवायचे आहेत. 22. टीम मीटिंग घ्यायला सांगू नका संदीप पाटील, कारण लक्षात घ्या वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे आपल्याला. एक धाव इथे जरूर कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. इथून या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर आतापर्यंत धावा धावफलकावरती झाल्यात 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये महत्वाचा मासा गळ्याला लागला.
ज्याच्यासाठी जाळं विणलं होतं तो मासा गळायला लागलाय. आता मॅच जरूर संपेल की काय. जगदीश नाही, छोटा पॅकेट बाकी आहे. बडा धमाका कधी पण होऊ शकतो, कारण मागच्या हप्त्यामध्ये 6 मध्ये 25 ची गरज असताना बनवल्या 4 मध्ये 20, 2 मध्ये 5 झाल्या नाहीयेत. मात्र फटकेबाजी अनिलची चांगली आहे आणि इथून या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा संघाला गरज आहे. धावा येणार का आपण जरूर बघणार आहोत. पुन्हा एकदा हा बॉल जरूर पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल आला आणि इथून या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर निर्धाव बॉल डॉट चेंडू इथून या मॅच मध्ये आला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 13च्या घरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिला. वाईट चेंडूची सांगता. हा वाईट बॉल धावसंख्या धावफलकावरती 14च्या घरामध्ये. इथून अनिलला बॅटिंग चांगली. जगदीशला थांबणं गरजेचं होतं. जगदीश जर अजून शेवटच्या षटकापर्यंत थांबला असता तर मॅच झाली असती. पहा, लक्षात घ्या, मॅच चालू असताना कोणी देखील मध्ये यायचं नाही आणि गाडी रिम्यूव्ह करायची. तिथून लक्षात घ्या, जी आता गाडी लावली ती रिम्यूव्ह करा. हा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. वाईटचा इशारा पंचांचा आलाय. धावसंख्या धावफलकावरती 11 आणि स्कोर बोर्ड 11 धावा धावफलकावरती आहे. हा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती आहेत. अजून या मॅच मध्ये 8 बॉल मध्ये कितपत धावा येणार आपण जरूर बघणार आहोत. गाडी रिम्यूव्ह करायची आहे. जी आता गाडी लावली आहे ती रिम्यूव्ह करा. लक्षात घ्या, कारण मॅच चालू आहे. उंच उडवलाय, झेल खाली, मात्र गोष्टांकी क्षेत्रामध्ये मिळेल फक्त एक सिंगल. चला स्पीड अप घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पूर्णपणे मॅच बदलली. आता 6 बॉल इक्वेशन आहे. नक्कीच 6 बॉल अजूनही 17 धाव्यांची गरज. 6 बॉल मॅच झाली असती. जगदीश असतात आता 3 चेंडू वरती 2 मोठे स्ट्रोक आले पाहिजेत. 6 बॉल मध्ये 3 षटकार आले पाहिजेत.
चला स्पीड अप घ्या, वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. 6 मध्ये अजूनही करायच्या मॅच मध्ये 17 धावा. स्पीड अप घ्या. इथून गणेशनं अतिशय चांगली बॅटिंग केली, संघ बॅकफुटला होता. 12 मध्ये फक्त होत्या 11. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली आणि फटकेबाजी अतिशय चांगली केली मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, एक सिंगल जरूर मिळते. आता या मॅच मध्ये 5 बॉल 16, एखादा मोठा फटका. अतिशय चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. हा बॉल नक्कीच पहा, झेल ड्रॉप, झेल सोडला. इथून या मॅच मध्ये आता अनिलला स्ट्राईक जरूर मिळाली आहे आणि अनिलला इथून धावा करायच्यात. आता या मॅच मध्ये 4 बॉल 15 धाव्यांची गरज आहे. 4 बॉल 15 रन्स. एखादा जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये पलटवार जरूर होईल. या मॅच मध्ये आता काय होतंय, काय बिघडतंय. हा बॉल फलंदाज फला उद्ध्वस्त केली आहे. विकेटचं पतन, फर्निचर डिस्ट्रॉय केला. माघारी परतावा लागेल खेळाडू अनिल. बॅक टू द डगआउट. सूरज, ए सूरज, स्पीडअप घ्या. इथून एक सिंगल जरूर मिळते. चला स्पीडअप घ्या, वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. चेंडू लगेचच द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. बॉल किती आले? 4 बॉलचा खेळ झालाय. 2 to go. अजूनही 2 बॉल शिल्लक. फार वेळ घेतला मॅचला, लक्षात घ्या. हलक्या हाताने घेऊन आपल्याला जरूर पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, चौकार. इथून 4 धावा आल्या. त्या फटक्यांची गरज आधी होती, आता नाही आहे. आणि इथं मात्र 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 बॉल मध्ये 10 धावांची गरज. टॉस झाला. टीम कुसरून लगेच क्षेत्ररक्षण सजवा, लक्षात घ्या. आणि सामना जिंकला टीम वर्तवादी संघानं बाजी मारली. आणि इथून पहिल्या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट बघितलं. गणेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अतिशय चांगली फटकेबाजी केली. फक्त 12 बॉल मध्ये 11 होत्या. आणि इथून गणेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर दीपक यानंतरचं समालोचन जरूर त्यांचा आवाज ऐकायला भेटेल. यानंतरची मॅच टीम फाईट करेल. संघ एका बाजूला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय कुसरून आणि त्यांच्यासोबत उंबरवाडी संघ.